कडे जिथे दोन्ही संघ उभे टाकलेत. पूर्वार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. टीम उणेगाव झुंजार 11 उणेगाव आपलं सन्मान चिन्ह त्या ठिकाणी कलेक्ट करायचं आहे आणि विनंती असेल टीम झुंजार 11 उणेगाव या आमच्या आयोजकांकडून आपण हे आपलं सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून त्या ठिकाणी कलेक्ट करायचे आहे. या मॅच कडे साहिल खडतर गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिला चेंडू फेकण्याकरिता पहिलाच उचली घेणारा चेंडू होता. थर्डमॅन रिझन मध्ये शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळालाय. अर्थातच जर विचार केला तर टीम भादावचा संघ दोन्ही टीमचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं अपेक्षित आहे. टीम भादाव टीम चिरवली संघ. सचिन सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय टीम भादाव संघाच्या माध्यमातून. अर्थातच त्या ठिकाणी पहिला पूर्वार्धाचा खेळ प्रगतीपथावरती. वा चांगला चेंडू ब्लॉकल पद्धतीचा पाहायला मिळाला. साहिल खडतर आहे तो तुम्हाला अगदी लूज चेंडू फेकणार नाही आहे. त्या ठिकाणी एक धाव बली आहे. एकेरी धावेनं आणखीन धावफलक पुढे हलत ठेवलंय. 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर पहिल्या पूर्वार्धाचा खेळ प्रगती पथावरती असताना लोवा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता त्याच्यावरती आक्रमण. वा लगोच्या डोक्यावरून इट्स अ हँडसम मॅग्निफिसियंट स्ट्रोक. 6 धावन करता डिसे 8 धावा. जिथं फुलटॉस भेटला त्याच्यावरती अगदी फुलटॉल वसूल केल्या. अर्थातच बॅटर्सनं ऑन साईडला पुन्हा एकदा विकेट रिजनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळालंय. एकेरी धावेनं 9 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहिल खडतर अर्थातच एक चांगला स्कोर त्या ठिकाणी उभा करावा लागेल टीम भादाव संघाला. कारण साहिल आणि नरेश ही जोडी आहे ना टीम चेरवली संघाकरता सातत्याने एक्सपेक्टर ठरत असते. पुन्हा लोवा फुलटॉस मिडल ऑफ द बॅट आला नाहीये तरी देखील फटका चांगलाय. दमखम दाखवलाय. अर्थातच इथं देखील चौकार ठोकलाय. जर विचार केला ना तर पहिल्या षटकाच्याच आत बनवल्यात. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या एक चेंडूवरती असंच आक्रमण प्रहार पाहायला मिळेल का. बॅकफुटवरती गेले होते. पंच करायचा होता. तदनंतर मात्र आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. पहिल्या षटकाची समाप्ती होईल. अर्थातच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला तर फक्त 13 धावा त्या ठिकाणी बनवल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. सचिन सागर जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाचा खेळ त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल. सर्वच खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं सातत्यानं जी कामगिरी करतात ना आपल्या टीम करता या असोसिएशनच्या अंतर्गत होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये बेस्ट ऑफ बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा
त्या ठिकाणी एक चांगली सुरुवात आणि ही सुरुवात खऱ्या अर्थानं टीम भादाव संघाने केली आहे, कारण त्यांना देखील ठाऊक आहे समोर जो संघ आहे साहिल खडतर नावाचा एक मुख्य फलंदाज अर्थातच एक अष्टपैलू खेळाडू त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तुम्हाला आज नशिबात जरी नसलेल्या गोष्टी असतील त्या गोष्टी जर मिळवायच्या असतील ना तर हिशोबापेक्षा जास्त तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. अर्थातच ही ट्रॉफी आहे आणि या ट्रॉफीवरती तुम्हाला नाव कोरायचं आहे. कष्ट करणाऱ्यांची स्वप्न मित्रांनो कधी नष्ट होत नसतात. तुम्ही कष्ट करा, मेहनत घ्या, तुम्ही घाम गाळा. देवानं प्रत्येकालाच हिरा म्हणून जन्माला घातलाय मित्रांनो, पण चमकेल तो जो इथं झिजला जाईल, जो इथं घासला जाईल. तुम्ही स्वतःला झोकून द्या मैदानाच्या आतमध्ये, इथं तुमचा बेस्ट ऑफ बेस्ट परफॉर्मन्स द्या. चला स्पीडअप करा, विनंती आहे टीम चेरवली संघ. अर्थातच अजूनही आपल्याला पहिल्या फेरीचे 2 सामने खेळवायचे आहेत. वाजले जवळपास 1. सायंकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती अंधार लवकर पडतो, त्या अनुषंगानं फास्ट ट्रॅकवरती सामने खेळवणं गरजेचे आहे. समोरच्या दिशेने ऑन साईडला पुन्हा एकदा फटका सजवलाय. त्या ठिकाणी साहिल खडतर चेंडूवरती येईपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. अर्थातच परशुराम मालोरे आणि महेश शिंदे हे दोन्हीही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. परशुराम मालोरे यांचं आगमन झालंय. अर्थातच त्या ठिकाणी टीम भांदरे संघाचं कॅप्टन नितेश मालोरे यांचे पिताश्री यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील आपण खूप सारे स्वागत या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं भांदरे क्रिकेट क्लब संघाच्या वतीनं करूयात. वाईट येईल अर्थातच आदेश दसाडे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सुशीलजी कदम साहेब हे देखील आलेले आहेत, हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण यथोचित स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने करूया. इथं काय घडणार मैदानाच्या आतमध्ये, ही रेस कोण जिंकणार? माघारी यावं लागेल बॅटर्सला. धावचीच्या स्वरूपात त्या ठिकाणी फलंदाज बाद. झटका टीम भांदरे संघाला पहिला हदरा दिलाय ना 15 या आकड्यावरती. खोलवर डब्याचा चेंडू खोदून काढलाय, लॉंग ऑफला त्या ठिकाणी झेल सुटली आहे. काय बनवणं गरजेचं होतं, इथं आणखीन एक झेल मिस केलाय. या 2 धावा आल्यात, अर्थातच धावफलकावरती जोडल्या जातील. 17 धावा, षटक क्रमांक हे दुसरं प्रगती पथावरती आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकल्यात, चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते ती टीम चेरवली संघाच्या माध्यमातून. अनुज या गोलंदाजाच्या माध्यमातून नवीन बॅटर्स त्या ठिकाणी प्रसाद आलेत, पण विचार केला तर सचिन देखील एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारताना पाहायला मिळतील. राईट आर्म ओव्हर द विकेट स्कूप करायचं होतं यावेळेस, मात्र एक आगळा वेगळा प्रकार त्या ठिकाणी करायचा होता, फटका खेळायचा होता. इथं उभांतर आली आहे, वाईट +1 अशा 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतील. 19 धावा बनल्यात टीम भादाव संघाच्या माध्यमातून. पूर्वार्धाचा खेळ हा प्रगती पथावरती आहे, पूर्वार्धाचा खेळ हा मार्गस्थ आहे. षटक क्रमांक दुसरं हे मार्गस्थ असताना 19 धावा उभ्या केल्यात टीम कळभैरव. अर्थातच विचार केला तर भादाव संघाच्या माध्यमातून त्यांना देखील ठाऊक आहे समोरची जी टीम आहे ना तिची ताकद काय आहे, समोरची जी टीम आहे तिची स्ट्रेंथ काय आहे, त्या अनुषंगाने या ठिकाणी धावा बनवाव्या लागतील. यावेळेस फुलटॉस चेंडू फुलटॉस पद्धतीचा पाहायला मिळालाय, कमरेच्या वरती होता का? पंचांचा निर्णय त्या ठिकाणी इट्स फेअर डिलिव्हरी डाऊन झालाय. तदनंतर मात्र जर आपण पाहिलं तर
या 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. 21 धावा बनल्यात. 21 ऑन अ बोर्ड आपल्याला पाहायला मिळतंय. दुपारचा सत्र आणि खऱ्या अर्थानं अगदी रखरखणारं हे ऊन आहे, अंगाची लाई लाई करणारं ऊन, पण त्याच उन्हामध्ये हा क्रिकेटचा जल्लोष पाहायला मिळतोय. एक दर्जेदार अशी ही स्पर्धा, डोळ्यांचं पारणं फेडणारी नेत्रदीपक अशी ही स्पर्धा या ठिकाणी भांडरे क्रिकेट क्लब संघाच्या वतीनं वा दर्जेदार स्ट्रोक आहे, षटकार ठोकलाय या दरम्यान. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये याही टीम भादाव संघानं साकारली आहे. शेवटचं षटक असेल आणि हे अंतिम शेवटचं षटक फेकण्याकरता कोणाला प्राचारण केलं जाईल. टीम अभिनव क्रिकेट क्लब चेरवली संघाच्या माध्यमातून हेही पाहावं लागेल. स्लॉगरचं षटक फार महत्त्वपूर्ण आणि ही जबाबदारी साहिल कोणाच्या खांद्यावरती देणार. युवा खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतो. जर विचार केला तर सुनील खडतर, तदनंतर नरेश आणि साहिल हे 3च खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला एक्सपिरियन्स अनुभवी खेळाडू पाहायला मिळतील. पण तदनंतर अगदी सर्वच हे युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. टीम अभिनव क्रिकेट क्लब चेरवली संघाच्या माध्यमातून युवा टॅलेंट सातत्यानं जर आपण पाहिलं तर एक चला जरा स्पीडअप करायचं आहे, विनंती आहे. टीम चेरवली संघ आपणास फार महत्त्वाचं षटक, फार महत्त्वपूर्ण हे षटक असणार आहे आणि हे षटक फेकण्याकरता, हे षटक हाताळण्याकरता इथं प्राचारण कोणाला केलं जाईल. गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय बंटी समोर तिथे पलीकड रोडच्या बंटी आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. पण हे 6 चेंडू आहे ना, खऱ्या अर्थानं जसे टीम खरवली संघाकरता महत्त्वपूर्ण आणि निर्णायक असतील ना, तसेच हे 6 चेंडू टीम भादाव संघाकरता देखील फार महत्त्वपूर्ण असणार आहेत. कारण इथं जर विचार केला तर 6 चेंडूवरती अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, एक चांगला स्कोर त्या ठिकाणी उभा करावा लागेल. आज या खेळपट्टीवरती अगदी स्कोर चेस होताना पाहायला मिळाला आहे. धावांची लयलूट सातत्यानं पाहायला मिळाली आहे आणि निश्चितच त्या ठिकाणी त्या अनुषंगानं एक चांगला स्कोर त्या ठिकाणी उभा करावा लागेल. अटॅकिंग क्रिकेट बंटीवरती खेळला जाईल का? पहिली शॉट बुलंद फेकली होती, हुक केलंय, चेतन अडवा आलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, तिथं झेल टिपलाय. आणखीन एक धक्का टीम भादाव संघाला. डीजे मास्टर तुम्ही यांचं आगमन झालंय. या दोन्ही मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान आमच्या भांदरे क्रिकेट संघाच्या वतीनं करूया. विठ्ठल सत्वे सरांचं आगमन झालंय, अर्थातच त्याचबरोबर ती रामदादा यांचं देखील आगमन झालंय. सचिन दादा, आपल्यास विनंती असेल आपल्या शुभास्ते आपण या दोन्ही मान्यवरांचं आपण यथोचित सन्मान करायचं आहे. एक बहुमत्व आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आमच्या उणेगाव पंचक्रोशीमधील
विठ्ठल सत्वे सर आणि त्यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान आमच्या भांदेरे क्रिकेट संघाच्या वतीनं आणि शिवप्रतिष्ठान असोसिएशनच्या माध्यमातून या दरम्यान चौकार आलाय. चौकारानं धावगतीला चालना त्या ठिकाणी प्राप्त. षटकामध्ये यावेळेस नो चेंडू आहे. दिली गेली होती वॉर्निंग, तदनंतर तुम्ही ऐकलं नाहीत. पंचांकडे पर्याय खुले आहेत, त्याने तुम्हाला दंडित केले. येणारा चेंडू फ्रीट स्वरूपाचा. अर्थातच त्या ठिकाणी वॉर्निंग दिली गेली होती, शॉर्ट ऑफ लेंथ फेकली होती, तदनंतर वन बाउन्स आणि त्यानंतर मात्र एक हा नो चेंडू फेकलाय. 32 धावा त्या ठिकाणी आल्यात. येणारा चेंडू फ्रीट स्वरूपाचा असेल आणि पुन्हा एकदा आक्रमण करण्याकरता केतू. या ठिकाणी आबा नारायण धसाडे यांचं आगमन झालंय. सचिन जांभरे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण या. अमित धसाडे यांचे पिताश्री अमितचा खेळ पाहण्याकरता आज आलेत. भांदेरे क्रिकेट संघाच्या वतीनं त्यांचं देखील आपण खूप सारे स्वागत करूया. आपल्या लेखानं माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती यावर्षी धुमाकूळ घातलाय. अप्रतिम सातत्यानं गोलंदाजी तो करतोय टीम भांदेरे संघाकरिता. आपलं नाव, आपल्या गावाचं नाव तो माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती लौकिक करतोय. मॅचकडे जाऊया. अर्थातच तिसरं षटक प्रगती पथावरती असताना 33 धावा धावफलकावरती आलेत. चला विनंती असेल टीम चेरवली संघ, कृपया आपण वेल वाया जाऊ देऊ नका मित्रांनो. त्या ठिकाणी जवळपास 1 वाजले. अजूनही आपल्याला पहिल्या फेरीचे 2 महत्त्वाचे सामने खेळवायचे आहेत. नक्कीच त्यानंतर सामना क्रमांक 7वा असेल या स्पर्धेतला पहिल्या फेरीचा आणि या षटकानंतर आपण त्यांनाही टॉस करता बोलवणार आहोत. ते 2 संघ आणि त्या 2 संघाचे कॅप्टन्स यांना मी विनंती करतो. टीम होडगाव विपक्ष उनेगाव बी संघ, कृपया दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण टॉस्का बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. हे 2 चेंडू फेकल्यानंतर लगेचच आपण त्या ठिकाणी टॉस संपन्न करणार आहोत. होडगाव विपक्ष उनेगाव बी संघ, तर दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण नाणेफेक करण्याकरता या ठिकाणी टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. सामना क्रमांक 7वा असेल पहिल्या फेरीचा. जाऊया मॅचकडे. बंटी झालाय पुन्हा एकदा सज्ज. वा चांगला चांगला चेंडू. इथं गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. चेंज ऑफ द स्पेस केलाय. बॅटचा फ्लो अगोदरच निघून गेला होता. अर्थातच टीम बादाव संघ 33 बनवल्यात. शेवटचं षटक आणि शेवटचा चेंडू या पहिल्या पूर्वार्धाचा. पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता टीम होडगाव टीम उनेगाव बी या त्वरित आपण टॉस्का बॉक्स मध्ये खोदून काढले. यावेळेस लॉंग ऑफ रिझनला प्रोटेक्शन आहे. तिथं काय घडणार? इथं पंचांचं बोट आकाशाकडे. 1 धाव येईल. धावफलकावरती बनल्या जातील 34 जिंकण्याकरता 35 ची गरज टीम अभिनव क्रिकेट क्लब चेरवली संघाला. 18 चेंडू मध्ये 35 बनवायचे आहेत. पुढील सामन्याचा नाणेफेक करण्याकरता जाऊया टॉस्का बॉक्स मध्ये, जिथं जोडले जातील 2 कॅप्टन्स. एका बाजूला असेल टीम उनेगाव बी तर दुसऱ्या बाजूला असेल टीम होडगाव. तोपर्यंत घेऊया आपण आनंद, आस्वाद करूया आपला आनंद द्विगुणित डीजे मंदारचा संघ. नाणेफेक करण्याकरता या ठिकाणी आमंत्रित करत आहोत टीम उनेगाव. या मिस्टर परफेक्ट राहुल आणि
प्रसादजी यांच्या माध्यमातून आपण पुढील मॅचचा नाणेफेक करत आहोत. एका बाजूला आपण होडगाव संघ पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आपण उणेगाव संघाला पाहतोय. न्यू चॅम्पियन्स उणेगाव. हेड इट इज कॉल. येस इट इज टेल. नाणेफेकीचा कौल जातोय टीम होडगाव संघाच्या बाजूने. काय असेल निर्णय कॅप्टन्स? बॅटिंग बॅटिंग. अगोदरच परिधान करून आला. तुम्हाला देखील माहित आहे आज एक चांगल्या दर्जाची स्पर्धा आहे. या ठिकाणी एक चांगल्या दर्जाचा खेळ आपल्याला सादरीकरण करायचं आहे. घरचं मैदान आहे, घरची खेळपट्टी आहे, घरचे प्रेक्षक आहेत. ॲडव्हान्टेज उचलण्याचा पुरेपूर फायदा करणार का? आज कशा पद्धतीने या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उतरणार? नाही, लाजायचं नाही, मी सोडणार नाही. चला ठीक आहे. एकंदरीत काय सांगाल स्पर्धेमध्ये आजच्या आणि या वर्षीच्या हंगामात टीमचं एकंदरीत परफॉर्मन्स कसं राहिलंय तुमच्या दृष्टिकोनातून? चांगले राहिले. अजून काही सुधार, अजून काही बदलाव टीम मध्ये होणं गरजेचं नाही? तुम्ही खूपच लाजताय. असू द्या. या मॅच करता तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. राहुल काय सांगशील? पहिलीच मॅच आहे आणि महत्त्वपूर्ण सामना आहे. समोर टीम होडगावचा संघ आहे. एक चांगला मजबूत संघ आहे निश्चितच. त्या ठिकाणी प्रथम तुम्हाला बॉलिंग करायचे. किती धावांपर्यंत रोखणार? कमीत कमी 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. न्यू चॅम्पियन्स आज आम्हाला पाहायला मिळतील का या ठिकाणी स्पर्धेमध्ये आणि खऱ्या अर्थाने या पहिल्या मॅच मध्ये? कारण आज एक चांगल्या दर्जाची स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. एकंदरीत काय सांगाल या वर्षीच्या हंगामात संपूर्ण टीमचा परफॉर्मन्स बद्दल? नक्कीच वेळ बदलते आणि आम्ही वेळ बदलण्यासाठी आलो आहेत आणि विजय होणारच. वा, अफलातून. या ठिकाणी आमच्या भांदरे टीमच्या वतीनं अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे प्रशांतजी दसडे यांच्या माध्यमातून. ते आपण स्वीकारायचे. तुम्हाला देखील मॅच करता खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हे होते राहुल मिस्टर परफेक्ट जे इन ऍक्शन पाहायला मिळतील यानंतर नेक्स्ट मॅच मध्ये. जाऊया मॅच कडे जिथं टीम विचार केला ना तर अभिनव क्रिकेट क्लब उतरली आहे पाठलाग करण्याकरता. 18 चेंडू मध्ये त्यांनाही बनवायच्या आहेत ना त्या. थँक्यू. या ठिकाणी सत्वे सर आले होते स्पर्धेला भेट देण्याकरता. त्यांचं आपण खूप सारे कौतुक करूया. 35 ची गरज आहे. षटक क्रमांक पहिला चेंडू. उत्तरार्धाच्या खेळाला इथं सुरुवात होतीये. सुरुवात झाली आहे. स्लॉक स्वीपचा अटेम्प्ट केलाय. पहिल्या चेंडूवरती हल्ला बॉल. साहिल खडतरच्या बॅटमधून षटकार. झाले त्यांचं देखील आपण स्वागत करूया. अल्पेश धसळे यांचं स्वागत त्या ठिकाणी भांदरे क्रिकेट संघाच्या वतीनं. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून लॉंग विथ कार्पेट चेंडू सीमारेषा पार. चौकार. अप्रतिम गोलंदाजी. अर्थातच या चेंडूवरती हा चांगल्या दाटणीचा चेंडू फेकलाय केतन यानं. एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. या ठिकाणी एक धावत स्कोरिंगचं हे काम, एक अनोखं काम सनी जांभरे यांच्या माध्यमातून मला पाहायला मिळते. जेवढं लक्ष माझं देखील मॅच वरती नाही ना तितकशी चांगली कलात्मकता त्याच्याकडून पाहायला मिळते. वा. साहिल फुल लेन डिलिव्हरी या दरम्यान ऑन साईडला फटका सजवलाय. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. 38 सर्कलमध्ये फील्ड केला जाईल. एकदा इथं देखील आली आहे. 11 बनल्यात. षटक क्रमांक हे प्रगती पथावरती असताना दरम्यान संकेत चरफले यांचं आगमन झालंय. त्याचं देखील आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या निमित्तानं. भांदरे क्रिकेट क्लब यांच्या वतीनं ऋतिक चरफले आणि त्याचबरोबर ते संकेत चरफले या जोडीचं आपण स्वागत करत आहोत. त्या ठिकाणी आमच्या भांदरे क्रिकेट संघाच्या वतीनं आपण तो सन्मान त्या ठिकाणी स्वीकारायचा आहे. 11 बनल्यात. समोर नरेश असतील त्यांच्याकडे देखील एक चांगला अनुभव. यावेळेस नो चेंडू. येणारा चेंडू फ्रीट स्वरूपाचा. तुम्ही अशा सिच्युएशनला अशा घडीला अशा चुका टाळणं गरजेचं असतं मित्रांनो.
इथं तुम्ही ही चूक टाळणं गरजेचं होती, कारण एकतर तुम्हाला डिफेन्स करायचे आहेत ना त्या 35 धावा, ज्यामध्ये तुम्ही आतापर्यंत 11 खर्च करून बसलायत. इथं 12 धावा पाहायला मिळतील धावफलकावरती. वा, हा चांगला चेंडू आहे. इथं जडमध्ये तुम्हाला टाकावं गरजेचं आहे आणि तिथं जडमध्ये टाकलाय. नरेशाने देखील सन्मान दिलाय या चेंडूला. 1 धाव भली आहे. एकेरी धाबेनं 13 पाहायला मिळतील. 35चं आव्हान, 35 टार्गेट आणि हे टार्गेट त्या ठिकाणी यशस्वीरित्या चेस करत असताना या पहिल्या फेरीमध्ये आपला पहिला सामना खेळत असताना अभिनव क्रिकेट क्लब चेरवली. साहिल खडतर अफलातून कामगिरी. मागील काही वर्षापासून जर पाहिलं ना आपण तर अल्प कालावधीत या खेळाडूनं संपूर्ण माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. इथं षटकार आलाय पॉइंटच्या डोक्यावरून. वा, लाजवाब स्ट्रोक. इट्स अ ब्रँड साहिल खडतर स्ट्रोक. तुम्ही पाहताय, वाह, इथं पलटवार केलाय. डायरेक्ट यष्ट्यांवरती जाऊन चेंडू बदललाय. लॉलीपॉप दिला होता पण मिस केला आणि थेट यष्ट्यांचा चेंडून वेध घेतला. डीजे मास्टर पहिल्या विकेटचं पतन. या मॅच वरती विजय मिळवण्याकरता आणखीन एक मोठी लढत यानंतर पाहायला मिळेल. एका बाजूला न्यू चॅम्पियन्स उनेगाव बी तर दुसऱ्या बाजूला असेल ओडगावचा संघ. एक मोठी टक्कर. सामना क्रमांक 7 पहिल्या फेरीचा इन ॲक्शन पाहायला मिळतील आपल्याला. ऋतिक, राहुल, संकेत चरफले तर दुसऱ्या बाजूला दीप असेल, विशाल खाडे असतील. एक चांगली लढत इथं देखील पाहायला मिळेल. ओडगावचा संघ त्या ठिकाणी सज्ज झालाय घरच्या मैदानात पुढील मॅच खेळण्याकरता. खोदून काढलाय ऑन साईटला. त्या ठिकाणी जर पाहिलं तर प्रोटेक्शन आहे. 2 धावा तिथं पूर्ण केल्या जातील का? केल्यात. चांगली रनिंग बिटवीन या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून 28 त्या ठिकाणी पाहायला मिळतील. 28 ऑन बोर्ड आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती चांगल्या दर्जाची स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असताना आपण पाहतोय. साहिल खडतर ऑन स्ट्राईक आहे. स्कूप करायचं इथं देखील प्रयत्न अंगलटला, फसला आणि त्या ठिकाणी साहिल देखील बीट होताना पाहायला मिळतं. ही जोखीम, रिक्स घेतली आहे साहिलनं. 5 चेंडू या दरम्यान फेकले जाते. शेवटचा चेंडू असेल शेष. 28 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती. 7 चेंडूमध्ये 7 ची गरज आहे. सामना जिंकण्याकरता टीम अभिनव क्रिकेट क्लब चेरवली संघाला.
मोठा फटका खेळायचा होता. या दरम्यान तिथं बॅटनं बॉलचा संपर्क नाही. शेवटचा चेंडू आलाय शेष निर्धाव स्वरूपाचा आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2 षटकांची समाप्ती. 6 चेंडू इक्वेशन असेल 7. 6 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 7 धावा. अर्थातच टीम अभिनव क्रिकेट क्लब चेरवली संघाला तयार राहायचं आहे पुढील सामन्याकरता. टीम ओडेगाव बी विपक्ष ओडेगाव. आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर ह्या धावा रोखण्याकरता एक नवीन गोलंदाज झालाय टीम भादाव संघाच्या माध्यमातून. अंकित. 6 चेंडू 7 ची गरज आहे. इक्वेशन त्या ठिकाणी चांगला चेंडू फेकला होता. इथं देखील जर आपण पाहिलं ना तर 1 धाव कंप्लीट केली आहे. 5 मध्ये 6 बनवायचे आहेत. आता मात्र गरज असेल ती टीम चेरवली संघाला. साहिल आहे अजून. अंकित गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. टीम भादाव संघाच्या माध्यमातून स्लागूरचं षटक फेकतोय, हाताळतोय, रोखणार का? अर्थातच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर साहिल खेळतर नावाचं तुफान एक वादळ या ठिकाणी खेळपट्टीवरती आहे. त्या वादळाचा सामना करावा लागेल. 5-6 असं हे समीकरण आहे, हे इक्वेशन आहे. ते इक्वेशन पेलणार का अंकित? या ठिकाणी भांदरे संघाचे सर्वेसर्वा संदीपजी कासरेकर यांचं आगमन झाले. त्यांचं देखील आपण स्पर्धेच्या निमित्तानं भांदरे क्रिकेट क्लबच्या वतीनं फारसं स्वागत. वा, आणखीन एक मॅक्सिमम या मॅचचा रिझल्ट लावणारा षटका ठोकलाय साहिल खेडतरनं. डीजे मास्टर.